सन्मानाचे माध्यम मॅडम, माझं नाव सरोज कोळी, मी ठाण्यातलीच आहे. मी 35 वर्ष मंत्रालयात सर्व्हिस केली. त्याच्यानंतर आता करायचं काय, 35 वर्ष सकाळी 8 ते संध्याकाळी 8 हे बिझी होते. घरी बसल्यानंतर करणार काय, तर मी योगा क्लासेस घेत होते. 60 अबाव लेडीजचे 100 जणींचे संध्याकाळी 6 वाजता बरोबर आमचे क्लासेस सुरू व्हायचे आणि अर्धा तास मी त्यांचे क्लासेस घ्यायचे. तर अंध मुलांसाठी मी रिडिंगचं काम केलेलं आहे. तर ते करत असताना माझं काय मन भरलं नाही, मला आणखी काहीतरी करायची इच्छा होती. म्हटलं आता काय करायचं आपण, तर मी मॅडमचा ऑनलाईन हे बघितलं आणि मी फ्री होतं म्हणून म्हटलं चला करूया आपण, फ्रीमध्ये आहे. पण मॅडमचं आणि माझं त्यांनी सरांनी जसं सांगितलं, डोळ्यांनी जसं कनेक्शन होतं तसं मला वाटतं झालं असेल माझं, आणि मी त्यांच्या प्रेमातच पडले पहिल्या दिवशी. आणि इतकी मी त्यांना अटॅच झाले की म्हटलं आपण करायचे तर सगळे कोर्स यांच्याकडेच करायचे. तसे केले मी 2च आतापर्यंत, कारण माझ्या पिकनिक भरपूर असतात. कालच मी पिकनिकला जाऊन आले, रात्री 12 वाजता माझं फ्लाईट आलं. आणि त्याच्यानंतर मग मी मॅडमकडे 2 क्लास केले, एंजल आणि रेकी, मास्टर रेकी. पण इतके अनुभव आले की आता मला असं म्हणजे माझ्या तोंडातून जे शब्द येतात, मुखातून जे शब्द येतात ते मला वाटतं एंजल्स थ्रू येतात किंवा स्वामी थ्रू येतात असंच मला वाटतं. आणि जे काही लिहिलं जातं किंवा काही केलं जातं, कुठचंही काम केलं जातं ते स्वामी थ्रू केलं जातं. पण ह्याच्यासाठी मी जास्तीत जास्त ज्योती मॅडमला पण हे देते, कारण ज्योती मॅडमनी आत्तापर्यंत आपल्याला भरपूर काहीतरी दिले आहे, इतकं भरभरून दिले आहे की म्हणजे म्हणतात ना, पोती भरून भरून त्या देत आहेत आपल्याला. आपण त्यांच्यासमोर ओंजळ तरी केली पाहिजे की नाही त्यांच्यासारखं आपण PhD करू शकत. पण कारण माझं वय पण आता 63 आहे. तर मी मॅडमला म्हटलं जाऊ दे, मी तुमच्याकडून ओंजळभर घेते, पण ते इतकं देईन मी मॅडमला प्रॉमिस करते की माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सगळ्यांना माझ्याकडे जे आहे ते भरपूर देईन. आणि आत्ताच माझा अनुभव सांगायचा झाला तर मी ह्या क्लास घ्यायला प्रोग्रामला येऊ शकत नव्हते, कारण आज आम्ही बॉम्बेत येणार होतो. तर मी म्हटलं तर मी पैसेच भरले नव्हते मॅडमकडे. तर मी मॅडमला नाही म्हटलं एंजलला म्हटलं आता तुम्हीच काहीतरी करा, एकदा मॅडमला तारीख वाढवायला सांगा, एकदा तुम्ही माझी तारीख कमी करा. आणि मी फोन केला जिथून ट्रिपला आम्ही जाणार होतो तिथे. तर त्यांनी सांगितलं की मॅडम काही कारणास्तव आपण 18 तारखेला येणार होतो, 17 तारखेला येणार होतो, तर आपण 16 तारखेलाच येणार आहोत. इतकी खुश झाले. पहिला मॅडमला फोन केला, म्हटलं माझं एंजलने ऐकलं आणि तुमच्याकडून काय होत नाही ते माझ्याकडून त्यांनी करून घेतलं. खूप इच्छा होती इथे यायची. आणि मॅडमबद्दल तर मला खूप हे वाटतं की त्या आपल्याला भेटल्यात. आपल्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे आणि होणार पण आहे. थँक्यू सो मच.